हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो मस्तपैकी रेडी वगैरे झाले आणि कॉलेजला जायला निघाले. आज पण माझी एक्झामच आहे. सो माझी बहीण म्हणाली चल मी तुला बसने सोडते. इतकी जास्त गर्दी होती त्या बसमध्ये, त्या डोअरच्या इथे उभी होती. जर डोअर ओपन झाला तर डायरेक्ट मी खाली. सो एक्झाम वगैरे झाल्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर चेंज केलं आणि डायरेक्ट स्टेशनला पोहोचले. स्टेशनला मॅकडॉनल्ड्सच्या बाजूला जे प्राची नावाचं दुकान आहे क्लोथ्सचं, ते जळून खाक झालं होतं. भीषण आग लागलेली ते. सो मला एका सेमिनारसाठी जायचं होतं दिव्याला. मी दिव्याला पोचले. ॲक्च्युली तिथे ना अजिबात फोन अलाउड नव्हता, म्हणून मी काहीच शूट नाही केलं. डायरेक्ट संध्याकाळी ट्रेनमध्ये बसले आणि इकडची साईड मला खूप आवडली, कारण बिलकुल पण गर्दी नव्हती. पण स्टेशनला आल्यानंतर पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. इतकी गर्दी होती की माणसं दिसत नव्हती. खूप दमले होते, म्हणून मी काय नंतर शूट नाही केलं. नेक्स्ट डे सकाळी चहा बनवायला घेतला आणि दूधच संपलं, म्हणून मग पहिले दूध आणलं. आणि काल ना खूप जोरात हवा आलेली, म्हणून माझी पुस्तकं खाली पडलेलीत, म्हणून मी ते पण नीट ठेवलं. त्यानंतर ही फुलं थोडीशी उरलेली होती 14 एप्रिलची, मग परत ती सजवून टाकली थोडीशी. त्यानंतर मग चहा वगैरे बनवला, पाहुणे आले होते म्हणून. आणि मग भांडी वगैरे घासून घेतली. आणि हा क्यूटचा पाहुणा आला होता आज आमच्या घरी. त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि रेडी होऊन निघाले. आज मला शॉपिंगला जायचं होतं. त्यानंतर मग आम्ही पोचलो रेमंडला. तिथून आम्ही पॅन्ट घेतली. आम्हाला शर्ट काय एवढं आवडलं नाही, म्हणून मग आम्ही जुडिओला आलो. जुडिओमधनं शर्ट परचेस केलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.